बद्दल मला बोलायचं नाहीये, पण एक उदाहरण म्हणून सांगतो. अन्नपुराणी नावाचं पिक्चर आलाय 1 डिसेंबर 2023 ला. दक्षिणेतले सुपरस्टार दोघेही त्याच्यात काम करतायत. त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय. आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे. आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो. आज अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत तुमच्या विरोधात आंदोलन. हे बघा, मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे. मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे. आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं. आता परत नवीन कॉन्ट्रोवर्सी नको. त्यामुळे मी गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नाही. लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर या बोलायला. बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसतंय, त्यामुळे मी खेद व्यक्त केला. अजून काय करायचं. कोण साधू संत आहेत ते? कोण 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 मला एक नाव सांगा. सुधीरदास आहेत ना. त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक ह्या वादात अडकवलं होतं. जो शाहू महाराजांबरोबर वाद झाला होता ना, वेदोक्त पुराणोक्त, तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पूजा होऊ शकत नाही, तुमची पुराणोक्तच होईल. तेच ते सुधीरदास. अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत, पण मी त्या संत माणसाचा आदर करतो, रामकृष्ण हरी, म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही. पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेला आहे, आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. आणि अलीकडचं प्रकरण आहे. असं आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना. शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंद देवेंनी शोधाव्यात. ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही. खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय. कल नितेश राणे म्हणतात की मांसाहार केला असेल याचा पुरावा